अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील काही हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने शहरात अचानक पाहणी मोहीम राबवली। या कारवाई दरम्यान विविध हॉटेल्समध्ये तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले। या प्रकरणी संबंधित हॉटेल चालकांवर कारवाई करत एकूण 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। दरम्यान शहरातील गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत असताना हॉटेल्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अनेक गॅस कंपन्यांकडून 30 दिवसांनंतरच घरगुती सिलेंडर रिफिल मिळत असल्याची माहिती नागरिकांना दिली जात असताना हॉटेल्समध्ये हे सिलेंडर नेमके कुठून येतात असा प्रश्न उपस्थित होत आहे। यामागे गॅस सिलेंडरचा एखादा रॅकेट कार्यक्रम आहे का, किंवा काही एजन्सी चालकांकडून जास्त मिळवण्याच्या उद्देशाने ब्लॅकमध्ये सिलेंडर पुरवले जात आहे का, अशी ही चर्चा शहरात सुरू आहे। हॉटेल चालकांवर कारवाई झाली असली तरी त्यांच्या ताब्यात इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर आले कुठे याचा शोध पुरवठा विभागाने घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच ही कारवाई केवळ नावापुरती नसून पुढेही नियमितपणे सुरू राहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे।